नमस्कार पब्लिक. आपण आता निघालोय गावाला आपल्या पुढं साकोऱ्याला, मुक्काम पोस्ट साकोरा. आणि साकोऱ्याला जाण्याचं कारण असं मित्रांनो, आपल्या राहुल डोंगरे म्हणून नावाचा मित्र आहे, त्याचं लग्न आहे. तर मग सगळी गँग निघाली म्हणजे निघण्याच्या मार्गावर कधी निघतील अजून माहित नाही. हे बघा, हे बघून घ्या तुम्ही. हे बघा, अरे उठणार या बा. आमचा एक आयशी मित्र आहे, त्याची वाट बघतोय आम्ही गेल्या 1 तासापासून. आणि तो अजून आला नाही. दलिंदरपणा याला म्हणतात मित्रांनो. चला मी लिफ्ट बोलवतो तोपर्यंत. ए लिफ्ट आली, चला ना यार. किती वेळ लावशाल रे? ए बाकी चल ना यार, बंद करा. चला पटपट सगळं सामान विमान काय असेल नसेल तुमचं. चला लिफ्ट परत खाली निघून जाईल रे. चला पटकन चला. चला गाईत चला. ए चाल ना, गॉगल बिगल लावू ना. शायनिंग मारतोय फक्त. वो 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 यस. अरे आपण ग्राउंडचा बटन. अरे यार शे. मिस्टर कोण आला? यस चला. अरे अय मित्रांनो, आपली डायगी तर रिक्षावर उभी आहे, त्याच्यामुळे इकडे पाहून घ्या. फ्रेश ड्रायव्हर पाहा तुम्ही. हे बा, ओ डायरेक्ट हाफ पिच आहे. डायरेक्ट हाफ पिच आहे बघा मित्र. त्याला बघा, डायरेक्ट हाफ पिच पॅन्ट आहे. ओ ड्रायव्हर चेंज झालाय मित्रांनो. ड्रायव्हर बघू घ्या तुम्ही. ड्रायव्हर बघू घ्या मित्रांनो. ड्रायव्हर बोल रे. चला 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 मोरया. अरे यार, हे पूर्ण मूड ऑफ करून टाकला. गणपती बाप्पा मोरया परत म्हणावं लागला आता सगळ्यांना. ऐक डान्स पारे डान्स पारे. पटकन ये भाग्या, पटकन ये. काय आलं मिस्ट्या? व्हॉट हॅपन? ओ ओ ओ ओ निस्ती मस्ती. आमचा पोलिओचा डोस राहिलेला. ढोस. डोस. ओ यार ढोस. प्रदीप दादा, गाडीबद्दल 2 शब्द होऊन जाते. आपलं एवढं लांब प्रवास करायचं ना, आपण एवढं खतरनाक धाडस दाखवतोय. गाडीबद्दल 2 शब्द होऊन जाऊ द्या. हो यस. आपली एकदम तगडी आहे. हो ते आपल्याला नांदगावला पोहोचवणार आहे. हो. आणि रिटर्न यायचं काय? नाही रिटर्न. ओके चला. अरे आता भाग्या कधी आता काय माहिती. हो आले शेट आले. आणलं भाऊ, सगळं आणलं व्यवस्थित. काय आणलं? चार्जर आणि मोबाईल. आता असं नका चुका करत जाऊ रे. तुम्ही माझ्यासोबत राहता ना. अरे ब्लॉगरची मजा घेऊन राहिले भागी. सांगितलं उद्या मी एवढा फेमस होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही माझ्याकडे पळत याल. आता मला पळू राहिले तुम्ही. अरे मला नाही येतो, जाऊ दे मर रे. हा ना यार. जागा तर संपली. कर बाय 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 बाय. मीच सांगितलं त्याला बाय बाय कर मग. चला मोरया. बजरंगबली की जय. असं कधी नांदगाव पोहोचणार आपण. दुकानात घाललेली. मोबाईलला थोडा वेळ चालू ठेवला कॅमेराचं, लगेच स्टोरेजचं टेन्शन येतं मला. काय सांगावं तुम्हाला. म्हणून म्हणतो तुम्ही ना कॉन्ट्रॅक्ट गोळा करा आणि मला चांगला एखादा गोप्रो घेऊन द्या, ऍक्शन कॅमेरा. ऐक रे यार, ऐक. थांब रे, अनदर ब्लॉगर्स ऐकून घे. अरे मित्रा, माझा 26,000चा आहे. माझा आधी द्या ना घेऊन. मग माझा गोप्रो कॅमेरा घेऊन द्या मला, एक ऍक्शन कॅमेरा. कॉन्ट्री गोळा करून काल कपडे घेतले मी. अरे वा, खरंच सांगतो ना मित्रा, खरंच बरं का मिस्ट्या. हा भाग्याला विचार तू. 200-300 रुपये पाहिलंय.
दुसरा फोन लावला त्याला 200 झाडले राऊंड फिगर कधी सांगायचे आणि ते मागायला सोपे आणि परत द्यायला अवघड जाते. विषय कसा आहे माहितीये का अबाय 230 270 असे मागितले का मग ते रिटर्न द्यायची गरज नाही पडत ना. असे 500 आणि 1000 मागितले रिटर्न द्यावं लागतं ना. कशी आयडिया अरे भाऊ सोपा खेळ आहे का. अरे मी जे देऊ शकतोय आताच्या कंडिशनला त्यांनाच फोन केले मित्रा. त्याने जर आज ब्लॉग पाहिला तर 100% पैसे रिटर्न मागल तुझ्याकडे. फोन हे भाऊ ब्लॉग पाहिल्यानंतर काय विषय नाही. अरे यार राहुल एवढी गरिबी कधीपासून आहे म्हणशील तुझ्यापर्यंत. कंपनीतला किस्सा ऐका ना भाग्याचा किस्सा ऐका कंपनीतला. बोल ना भाग्या. सुपरवायझर सांगितलं म्हणलं मला आज शॉर्टली पाहिजे म्हणलं मित्राला लग्नाला जायचंय. हा. तो म्हणे शॉर्टली नको तो म्हणे डायरेक्ट फाशी फुटल्यावर काय म्हणे बरं हा. का सर मित्र मिळून गाडी केली म्हटलं आम्हाला जायचंय. हा. कोणती गाडी केली म्हणलं रिक्षा जायला लागणार काय नाही, काय नाही बरं का. म्हणलं सर ते तर ना आपलं ते फोटो बोलून रिक्षा करे गेली. हा. तो म्हणे किती लांब आहे म्हणे. म्हणलं काय इथून आमचं गाव 120 किलोमीटर इथून कुठं 16 किलोमीटर म्हणलं. अरे वा. तो म्हणे काय ते करायला म्हणे. लाव सर आपल्या गोष्टींवरती विश्वास होतच नाही मित्रा लवकर कोणाला. आपल्या गोष्टी म्हणजे काय प्रो लेवलच्या आहे ना. विजय खाल्लाच आहे. पब्लिक कहाणी में आ गया है ट्वीट. मित्रांनो आता ज्या एका मित्राला फोन लावला होता आपल्या प्रदीप निकम साहेबांनी आणि ते बोलले म्हणे आपण गोप्रो घेऊन येऊ म्हणे. गोप्रो मित्राकडे गोप्रो आहे म्हणजे आपलं काम फायनल झालेलं आहे. प्रदीप सर एकदा दर्शन द्या आपल्या पब्लिकला. तुम्ही लय खतरनाक काम केलेलं आहे. एकच नंबर डायरेक्ट खल्लास डायरेक्ट एकदम भारी काम केलेलं आहे मित्रांनो. आणि आता आम्ही परत युटर्न मारलेलं आहे आणि आता गोप्रो घ्यायला चाललेलो आहे मित्रांनो. थोडासा उशीर होईल पण काम 25 होऊन जाईल डायरेक्ट. थोडासा नाही खूप उशीर होणार आहे हो यस डायरेक्ट मांडपात जाऊ आम्ही. मांडपात डायरेक्ट रिक्षातून उतरले का हळदीचा हात घालायचे नाही बस. आता नवरते जेव्हा आपला ब्लॉग पहिला लय शिवाय देईन आपल्याला मित्रांनो. भगवाननी घेतला होता. भगवाननी त्याला गिफ्ट केलाय. मी तुम्हाला दोघा जणांना एक गिफ्ट करून देईन. लागतील फक्त बाकी काही नाही. आणि या मेमरी कार्डचा थोडा इश्यू कसा माहिती का याच्या 40च्या वर 50च्या वर जर गेला ना व्हिडिओ एकदा चेक करून घ्यायची. काढल्यानंतर चेक करायची पहिले ती चालते. कधी कधी करप होऊन जातो मेमरी सुरू व्हायची त्याच्यामुळे कधी कधी करप Inject पाहून घ्यायचं मगच पुढची बाहेर घ्यायची. तू काढून ठेवशील नंतर गरम जे शूट केलं राहुल दिसत नाही व्हिडिओ. शूट केल्यानंतर चेक करून घ्यायचं बरं का. चेक करून घ्यायचं. पाणी गेली इकडे अरे काय मस्त झाली व्हिडिओ काढतो यार ते गार पाणी घ्या. ही व्हिडिओ जर तुझं नक्की मान एक मिनिटाच्या वर गेली ना आम्हाला माणसं टाइम लागतो. सेव्ह झाल्यानंतर एकदा फक्त चेक कर किती चालते का. त्याच्यावर राहिली तर ठीक आहे. कधी कधी करप जात नाही तुला परत नवीन काढावं लागेल. दुसरं काही नाही. व्हिडिओ परत मेन मोठीचं नको गोष्टी सुटून तेच म्हणतो म्हणून मी एकदा बघून घ्यायचं आता ही चालती ही ओके मग. पण जर ही व्हिडिओ प्रॉब्लेम द्यायला लागली का दिसत नाही कधी कधी चालत नाही व्हिडिओ. समजा त्याची व्हिडिओ करत झाली ओके का झालं का मग सगळं. ठीक आहे. व्हिडिओ झालंय 1 तासाची व्हिडिओ काढून सोनू वाटलं तसं दुसरं मी काय म्हणतोय डिलीट केलं तर भाऊच्या मित्राचं सोनू भाऊला एक शाउट आउट देऊन टाका आपल्या ब्लॉग मध्ये. त्याचं चॅनल बॉक्स दे ना. नाही पाणी तुम्ही प्या रे. बॉक्स दे ना याचं. हा वाईट वाला दे ना त्याला. काय रे आपला कल्ला ना भाऊने आता आपल्याला दिलं गोप्रो. काय गोप्रो आणि म्हणजे विषय डायरेक्ट गेम 25 आहे. डायरेक्ट खल्लास. आबा आपल्या भाऊचं पण युट्यूब चॅनल आहे. आपल्या भाऊला पण सबस्क्राईब करा. आपल्या भाऊला जास्तीत जास्त फॉलो करा. जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या भाऊचा ID मी आपल्या चॅनलच्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. भाऊला सपोर्ट करायला विसरू नका. नाही तर चॅनलचं नाव आहे आपला कल्ला. भाऊ चॅनल बद्दल 2 शब्द बोलून घे. कोणाच्या तुझ्या का तुझ्या तू बोलला भाऊ थोडा कॉमेडी. कॉमेडी व्हिडिओ काढतो काय विषय नाही. पुढे नाही गेले आता लग्नाला. आपले कॉन्फिडन्स हा मग कसं काय सांग बरं. हा
सॉरी प्रदीप सॉरी सॉरी आणि व्हिडिओ चालू करायला लावतात. दिस इज कॉल आडा मासाचा ब्लॉगर. आणि हे बघा आपलं फेमस इथं सोमेश्वर महादेव मंदिर गंगापूर रोड. मस्त आहे मस्त. फेटा बघितला गो फेटा गेटाचा फेटा. पाणी पिऊ दे. मित्रांनो आपण निघालोय आता पुढे. नाशिकची ट्रॅफिक लागू नये म्हणून आपण नाशिकच्या बाहेरून जाणार आहे झांसीच्या साईडने. आणि निसर्गरम्य वातावरणातून जाणार आहे मित्रांनो. निसर्गाचा आस्वाद घेताना जाणार आहे. रम्य आहे. आणि आपल्या नाशिकची जी गोदामाई आहे तिचं सुंदर असं दर्शन आम्ही देणार आहे. आता बघा 1-2 मिनिटात आपण रम्य असं दर्शन. बाहेर घे बाहेर घे. थांबा थांबा आपला मित्र आहे. हॅलो. इकडून घे बाहेर घे ना बाहेर घे ना. दाखव ना गोदावरी माहिती दाखव ना. थांब ना येऊ दे ना येऊ दे ना येऊ. लोक दाखवू. कट करायचं. बोल. तुम्हाला असं आता जी सुंदर अशी दर्शन निसर्ग आहे काय. वा 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 सुंदर कोणता महामार्ग आहे काय. अरे कोणता महामार्ग आहे मयूर भाऊ. इन केस तुला फ्युचर मध्ये तुझ्या गर्लफ्रेंडला जर पळून घेऊन जाण्याची वेळ जर आली तर तू या महामार्गाने जाऊ शकतो. म्हणजे तुला कोणीच सापडू शकणार नाही. हा एकदम म्हणजे नाशिकच्या बाहेर जातो हा रस्ता. नाशिकच्या बाहेर कोणीच तुला शकणार नाही. ट्रॅफिक नाही काहीच नाही. जाऊ दे फक्त मला रिक्षाच्या बाहेर नका काढू. भगवान कुछ बोलना चाहो. मंजिल को बुला के या पुढे रे काय. भूल गया. अगर तुझे के दिखा निसर्गरम्य वातावरण. काय बोलतो या रस्त्याला का. त्या रस्त्याला आणि तो हा म्हणजे आपण एकदम सुंदर रस्त्यावरून चाललेलो आहे. इकडे काय सिरियलचे शूट होतात मला माहित नव्हतं यार अजून. भगवान मला पण माहित नव्हतं. अरे यार आज कस काय तू हिरो आहे तुला माहित नाही. फेमस पेरूची वाडी मित्रांनो तुम्ही का नाही स्वीट्स कॉर्नरला आणि काय पेरूची वाडी पेरूची वाडी हॉटेल आहे मित्रांनो. ते चहा नाशिक मध्ये चालेल चालेल नक्की दाखव. अरे सगळे सगळं आठवले मित्रांनो आठवले आले हा काय. मी बोललो पाणी लेके आओ. मजा आली मजा. हा ते थांबा बिचुकले आता पाहिजेत रे. आले बिचुकले आले. रे ब्लॅक मामा. मेरे को म्हणतेस बाहेरच आहे ना. माझ्या आता इकडे गेला असं थोड्या साईडला यांनी बॅग टाकलं इकडे तिकडे गेला असं. पण मी कोपऱ्यात टाकलं होतं. अरे यार चालू चला चला मित्रांनो स्टॉप घेतलेला आहे आपण इथं. थंडगार पाणी घे आणि अजून काहीतरी. अरे आपल्या ब्लॉगरचा थोडासा पत्का झालेला आहे पोपट झालेला आहे. होत आहे नाही होत आहे. वाजता आवाज आला कस काय थांबला तू. रे भाई चहा नाही पिऊ समजू सांग.
अशा प्रकारे आपण हायवेला लागलेलो आहे मित्रांनो. हे बघू शकता नीट अँड क्लीन हायवे. चला मित्रांनो, आपण मनमाडमध्ये पोहोचलोय आणि मनमाडमध्ये आपण पुन्हा एकदा परत CNG भरण्यासाठी आलेलो आहे. तिथं थांबलेलो आहे. अरे इथून हा का आता म्हण ना. शिवसृष्टी होती ना भाऊ, काय होता? नो, आपण पोहोचलोय द लिजेंडरी, द ओन अँड ओनली साकोरा. प्लॅटिंग झाली ना, तो वाटलं मला हे स्किट मारलं होतं. स्किट म्हणजे खाली दगड अटकणार. अरे मग भारी, तर मग काय डोळे नाही का? तसं सुधारलंय आमचं साखर, पाहिलं ना भाई. एक विषय खाल्लास. भाजी किती सांग कसं जाऊ दे जाऊ दे नंबर प्लॅटफॉर्मला जाऊ दे जाऊ दे. चला, ट्रेन करावं लागेल. अशा प्रकारे आपण आलेलो आहे मित्रांनो. दुकान आणि आपलं दुकान आहे. मागचा कॅमेरा चालतो का? गाव ते गावाच आहे. फास्ट फास्ट कपडे चेंज करू एकदम. फास्ट कपडे चेंज करू म्हणता. हे बघा, हे आपलं दुकान आहे. काका राम राम. हात द्या असा. हा ते काय दिसतंय ना मग चप्पल विप्पल काढली. हे बघा, डायरेक्ट व्हिडिओ हात करा. हा चला, आता इथं बसायचं, घागर पाणी प्यायचं, थोडंसं फ्रेश व्हायचं आणि निघायचं. हा मग काय, आता हळद पर उर. मित्रांनो, नेक्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला हळदीचा धिंगाणा दाखवतो. खूप मस्ती केली आहे, खूप मज्जा केली आहे. नक्की बघा मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना राधे राधे.